डोणगाव येथे 1 दिवसीय जैविक शेती प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न। सविस्तर वृत्तांत असा की आज दिनांक 30/1/2024 ला डोणगाव येथे शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड मेहकर समूह संकलन केंद्र CAC मध्ये पार पडले। तालुक्यातील डोणगाव येथे 1 दिवसीय जैविक शेती प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मनोज कुमार ढगे साहेब होते, तर उद्घाटक श्री संतोष आळशी सर होते, तर प्रमुख मार्गदर्शक श्री कुंवर सिंह मोहिते सर हे होते। तसेच प्रमुख उपस्थिती आरक्षण साहेब हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री राजेंद्र पळसकर, श्री पुरुषोत्तम उन्हाळे व श्री गजानन देवरी हे होते। यामध्ये प्रमुख व्यक्तीने शेतकऱ्यांना शेतीमालाविषयी माहितीपर जैविक शेती संबंधी ही शेती कशी करावी याचे मौल्यवान मार्गदर्शन केले। रासायनिक खते व औषधीमध्ये पुष्कळ पैसा जातो व शेतीची हानी होते, तेव्हा जैविक शेती केल्याने शेतीची कस कायम राहते व उत्पन्न वाढते, कमी खर्च येतो, ज्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढू शकते। असे अनेक उदाहरणे देऊन प्रमुख मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले व त्यांनी आपल्या भाषणांमधून शेतकऱ्यांना शेतीविषयी बरेच मार्गदर्शन केले, जसे की आपण आपल्या शेतीमध्येच कमावलेले मनी हा आपल्याच जवळच्या बाजारपेठेमध्ये भरघोस भाव घेऊन कसा विकावा, आपल्या शेतातील मालाला कशा स्वरूपाची जास्तीत जास्त किंमत येईल, तसेच कोणत्या स्वरूपाचे बियाणे वापरावे की ज्या बियाणांमुळे उत्पन्नात वाढ होईल व आपल्या मालाचा दर्जा कसा सुधारेल आणि आपला हा बाजारपेठेत उत्कृष्ट किमतीला विकले जाईल। तसेच आपण पिकवलेला धान्य हे शरीरास उपयोगी असलेले पाहिजे। जैविक शेती केल्याने त्याच्यात कोणत्याही प्रकारची रासायनिक कीटकनाशके फवारण्या केलेल्या नसतात व मालाचा दर्जाही उत्तमरित्या राहतो आणि त्या पिकाला कोणत्याही प्रकारचे हानिकारक रासायनिक खते न वापरल्याने तो खाण्यास उपयुक्त असतो। त्यासाठी जैविक शेतीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवावे, असे स्वरूपाचे शेतीविषयक व शेतीमालाविषयी भरपूर अशी माहिती येथे या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शकांनी शेतकऱ्यांना दिली। आपण पाहत आहात IB7 न्यूज। प्रल्हाद खोटके, तालुका प्रतिनिधी, मेहकर। जैविक शेती करा, नैसर्गिक शेती करा। खऱ्या अर्थानं म्हणजे जी पारंपरिक पूर्वपार आलेली शेती होती ती करा। कारण गरज अशी आहे की आता खर्च उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट या शेती उत्पादनातून जे मुळे जे अपाय आपल्याला होऊन आले मातेच्या दुधामध्ये सुद्धा त्यामध्ये विषाचे कण आपण त्या ठिकाणी सापडले, भयानक परिस्थिती आहे त्या ठिकाणी। आणि म्हणून एक साधं उदाहरण आहे, साधं गणित आहे की जर आपण एवढं उत्पादन करून एवढ्या भानगडी करून रात्रंदिवस त्या ठिकाणी पाणी पिऊन जर समजा एवढी मरमत करून जर आपल्यामध्ये काही उरत नसल, कशासाठी आपण त्या दुकानात जायचं, कशासाठी त्या औषधी खरेदी करायची, कशासाठी ते खत घ्यायचं, करण्यासाठी काय काय गोष्टी करायच्या। जर आपण आपल्या शेतीमध्ये जर जसे आपले संगीत आपले जुने वाढले घेऊन राहमान त्या पद्धतीने जर तयार केले, शिल्लक उत्पादनही होणार नाही, तुमचा खर्चही वाचेल, तुमच्या मालाची त्या ठिकाणी मार्केटमध्ये एक त्या ठिकाणी जसं उत्पादन। नमस्कार, आपण पाहत आहात IB7 न्यूज लाईव्ह। आज डोणगाव येथे कृषी मेहकर जैविक शेती मिशन अंतर्गत शेतकरी उत्पादन कंपनी लिमिटेड डोणगाव मेहकर मालेगाव हायवे रोडवर या कंपनीमध्ये शेतकऱ्यांना संबोधित करण्यासाठी त्यांनी एक जैविक शेती संबंधित कार्यक्रम आयोजित केला होता।